नमस्कार. जय महाराष्ट्र. औरंगजेबाची कबर हटवण्यावरून सुरू झालेल्या वादाला नागपुरात सोमवारी हिंसक वळण लागलं. शिवजयंतीच्या दिवशीच नागपूरच्या महाल भागात 2 गटांमध्ये झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीनंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे. या हिंसाचाराच्या घटनेत काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून आणि लाठीचार्ज करून जमावाला पांगवल्यानंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. दुसरीकडे या घटनेवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एका मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे हा वाद निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी संघटनांकडून मुघल शासक औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करण्यात येत आहे. सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी ही मागणी लावून धरली आहे. दुसरीकडे विश्व हिंदू परिषदेकडून नागपुरातील शिवाजी पुतळा चौकात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी मोहीम सुरू करण्यात आली. यावेळी औरंगजेबाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यानंतर महाल परिसरात दिवसभर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यानंतर सायंकाळी 2 गटांमधील तरुणांमध्ये वाद निर्माण झाला. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली होती. त्यानंतर दगडफेकीला सुरुवात झाली. यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाले. यावेळी काही समाजकंटकांनी गाड्यांची तोडफोड करत त्या पेटवून दिल्या. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या घटनेनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. दरम्यान नागपुरात झालेली घटना दुर्दैवी आहे. 2 समाजांमध्ये तणाव आणि दगडफेक झाली. नागपूरसारख्या शहराला कुणाची तरी नजर लागली असं म्हणावं लागेल. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून नागपूर शांत करण्याचा प्रयत्न केला. पण मुळात या घटनेसाठी जबाबदार कोण? शांत असलेल्या नागपूरला शांत करण्याचे काम कोणी केलं? याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे. गेले 4 महिने सत्तेतील एक मंत्री 2 समाजांमध्ये दरी निर्माण करेल असं वक्तव्य करत आहे. त्यामुळे त्या मंत्र्याला वेळीच आवर घालण्याची आवश्यकता होती. कबरीचा वाद जाणून-बुजून निर्माण करण्यात आला. इतिहास तोडून-मोडून पुढे आणण्याचं काम केलं गेलं. 400 वर्षांपूर्वीच्या कबरीच्या प्रश्नातून काय साध्य होणार आहे? ती ठेवली काय आणि नाही, त्यामध्ये कुणाचा फायदा होणार आहे? यासाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले आहेत. दोन्ही समाजामध्ये शांती कशी नांदेल यासाठी पाऊल उचललं पाहिजे. जनतेने कुठल्याही अफवेवर विश्वास न ठेवता शांतता बाळगा. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची जिल्ह्यात ही घटना घडली हे दुर्दैवी आहे. कोणी कितीही मोठा असलं तरी त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असं यावेळी विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.